आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। जिल्हा परिषदसाठी 9 तर पंचायत समितीसाठी फक्त 3 अर्ज दाखल। उद्या शेवटचा दिवस। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पलूस तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या 5 दिवसात इच्छुकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे। तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे। आज अखेर 231 अर्जांची विक्री झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे अर्जांच्या विक्रीचा आकडा 225च्या पार गेला असताना दुसरीकडे प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याबाबत उमेदवारांनी सावध पवित्रा घेतल्याचं चित्र आहे। 5व्या दिवसाअखेर केवळ 12 उमेदवारांनी अधिकृतपणे आपले अर्ज दाखल केले आहेत। यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 9 आणि पंचायत समितीसाठी अवघ्या 3 अर्जाचा समावेश आहे। बुधवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शेवटच्या क्षणी कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। तर आज अर्ज भरलेल्यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा बँकेचे संचालक आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि त्यांचे चिरंजीव आणि भारती शुगर्सचे चेअरमन ऋषिकेश लाड यांनी एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल केले। तर कुंडल जिल्हा परिषद गटातूनच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने कुंडलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे। तर दुधोंडी जिल्हा गटातून भाजपचे कामगार नेते शिवाजीराव मगर पाटील यांच्या सुनबाई अनिता जयवंत पाटील आणि पत्नी कांताबाई शिवाजी पाटील यांचे भाजपातून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। तर अंकलखोप जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षातून अंकलखोप येथील प्रसिद्ध कीर्तनकार सर्जेराव शामराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते। तसेच याच अंकलखोप जिल्हा परिषद गटातून अपक्ष म्हणून अंकलखोपचे आनंदराव मल्हारी कुराडे आणि बुर्लीचे ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या जिल्हा परिषद गटातून भाजप आणि काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे। तर भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय संग्राम पाटील यांचे सुपुत्र प्रतीक संग्राम पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पंचायत समिती निवडणुकीसाठी आज आमनापूर गणातून बुर्लीचे ॲडव्होकेट राहुल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। तर याच पंचायत समिती निवडणुकीसाठी आज आमनापूर गणातून आमनापूरचे भाजपचे विद्यमान उपसरपंच ज्ञानेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तसेच रामानंद नगर पंचायत समिती गणातून भाजपचे दीपक मदने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पलूस तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या या आखाड्यात कुणाचे पारडे जड ठरणार आणि कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे।